हॅलो मित्रांनो, माझे नाव आहे आशिष आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महावितरणच्या परीक्षेचा स्वरूप आणि सिलेबस। तर मित्रांनो, आपण सर्वात पहिले बघणार आहोत महावितरणच्या परीक्षेचा स्वरूप। मित्रांनो, महावितरणच्या परीक्षेच्या स्वरूपमध्ये 4 सेक्शन आहेत आणि त्या 4 सेक्शन मधून पहिला सेक्शन आहे प्रोफेशनल नॉलेज आणि या सर्वात इम्पॉर्टंट सेक्शन आहे मित्रांनो, कारण या सेक्शन मधून आपल्याला 25 क्वेश्चन येणार आहेत एग्जाम मध्ये आणि मोस्ट इम्पॉर्टंट ते पण 55 मार्कासाठी। त्याच्यानंतर आहे दुसरा सेक्शन मित्रांनो रिझनिंग मतलब तर्कशक्ती। या सेक्शन मधून आपल्याला 20 क्वेश्चन येणार आहेत एग्जाम मध्ये, ते पण 10 मार्कासाठी। त्याच्यानंतर तिसरा सेक्शन आहे मित्रांनो क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड मतलब संख्यात्मक अभियोग्यता। या सेक्शन मधून आपल्याला 15 क्वेश्चन येणार आहेत एग्जाम मध्ये, ते पण 7.5 मार्कासाठी। त्याच्यानंतर आहे मित्रांनो चौथा सेक्शन मराठी भाषा मराठी लँग्वेज। या सेक्शन मधून आपल्याला 15 क्वेश्चन येणार आहेत एग्जाम मध्ये, ते पण 7.5 मार्कासाठी येणार आहेत। तर मित्रांनो, हे होते आपले 4 सेक्शन एग्जामच्या स्वरूपामध्ये। आणि मित्रांनो, हा पहिला सेक्शन आहे प्रोफेशनल नॉलेज। या सेक्शन मधून पर क्वेश्चनला मार्क असणार आहेत 2.2 आणि मित्रांनो जे बाकीचे उरलेले 3 सेक्शन आहेत रिझनिंग क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड मराठी लँग्वेज, या तिन्ही सेक्शनचे पर क्वेश्चनचे मार्क असणार आहेत 0.5। त्याचप्रमाणे मित्रांनो महावितरणच्या एग्जाम मध्ये एकूण प्रश्न असणार आहेत 75, ते पण 80 मार्कासाठी। आणि हा पेपर मित्रांनो मराठी आणि इंग्लिश ह्या लँग्वेज मध्ये असणार आणि तुम्हाला एक्झामची टाइम मिळणार आहे 75 मिनिटे। तर मित्रांनो, हा होता आपला महावितरणच्या परीक्षेचा स्वरूप। आता मी बघणार आहोत महावितरणच्या परीक्षेचा सिलेबस। महावितरणच्या सिलेबस मधून आपण हा पहिला सेक्शन बघणार आहोत प्रोफेशनल नॉलेज। मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, ह्या सिलेबस मध्ये एकूण 31 चॅप्टर आहेत आणि ह्या 31 चॅप्टरचे तुम्ही नोट्स काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा। आणि मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट आहे ह्या 31 चॅप्टरची थेरी कन्सेप्ट क्लिअर करायची आहे तुम्हाला। आणि मित्रांनो, आपण ह्या 31 चॅप्टरची इम्पॉर्टंट MCQ घेणार आहोत, त्यासाठी ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। त्यानंतर मित्रांनो, दुसरा सेक्शन आहे टेस्ट ऑफ रिझनिंग तर्कशक्ती। याच्या सिलेबसमध्ये एकूण 26 चॅप्टर आहेत मतलब 26 चॅप्टर आहेत आणि या 26 चॅप्टर तुम्ही नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या 26 चॅप्टरचे पण तुम्हाला MCQ मिळणार आहेत ह्या चॅनलवर मित्रांनो। त्यानंतर आहे तिसरा सेक्शन टेस्ट क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड। यामध्ये आहेत 18 चॅप्टर्स तुम्हाला आणि ह्या 18 चॅप्टर्सची तुम्ही नोट काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा। त्याच्यानंतर आहे मित्रांनो चौथा सेक्शन मराठी लँग्वेज मराठी भाषा। या सिलेबसमध्ये एकूण 14 चॅप्टर आहेत तुम्हाला आणि ह्या 14 चॅप्टरचे तुम्ही नोट्स काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या 14 चॅप्टरचे तुम्हाला इम्पॉर्टंट MCQ मिळणार आहे चॅनलवर आणि बाकी टॉपिक्सचे पण मिळणार आहेत। तर मित्रांनो, हा होता महावितरणच्या परीक्षेचा स्वरूप आणि सिलेबस आणि या सगळ्या सिलेबसची तुम्हाला MCQ इम्पॉर्टंटवाली मिळणार आहेत ह्या चॅनलवर, म्हणून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजच्यासाठी फक्त एवढाच, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।